नमस्कार मंडळी, तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघतोय मस्त चमचमीत अशी मोहाच्या फळांची भाजी। त्यासाठी मी इथे ताजे आणि कोवळे मोहदोरे घेतले आहेत। कट करून घेऊयात। तर हे जास्तच कोवळे आहेत त्यामुळे मी साल काढत नाही। ह्याप्रमाणे कट करून यातील बिया काढून घ्यायच्या। एकदम कोवळे असल्याने यातील बी पण कापली जाते, पण बी जर जास्त टणक असेल तर मग साल काढावी लागेल। अशा बिया काढायला जमत नसेल तर काय करायचं, आधीच ह्याप्रमाणे बारीक काप करायचे, मग त्यानंतर ह्यातील बिया सहज निघतात। मी तर साल काढलेली नाहीये, तुम्हाला हवं तर तुम्ही साल काढू शकता। मोहदोरे घेताना एक लक्षात ठेवायचं की पिकलेले किंवा नरम असतील तर ती फळं घ्यायची नाहीत। कोवळी पण वरून कडक असणारी फळं घ्यायची। ही फळं कापताना हाताला जरा तेल लावून घ्यायचं। कापून झाल्यानंतर पाण्यात ठेवायची। हे बघा, ही अशी जरा कडकच पाहिजेत। जी फळं खूप नरम असतात त्याची भाजी चांगली लागत नाही। तर मी हे 2-3 पाण्यात स्वच्छ धुवून घेतले आहेत। आज आपण मोहदोऱ्यामध्ये चणे घालून भाजी बनवणार आहोत। त्यासाठी मी रात्रभर भिजवून मोड आलेले हरभरे घेतले आहेत। हरभरे मोड न आणता फक्त रात्रभर भिजवून घेतले तरी चालेल। चणे शिजायला जरा जास्त वेळ लागतो, त्यामुळे मी ह्याचे जरा मोठे काप केले आहेत, कारण आपण हे कुकरमध्ये एकत्रच उकडणार आहोत। तर उकडण्यासाठी चणे आणि मोहदोरे कुकरमध्ये घालून घेते। ह्यात घालूया 1 ते 1.5 ग्लास पाणी, अर्धा चमचा मीठ, पाव चमचा हळद आणि कुकर चिकट न व्हावा त्यासाठी अर्धा चमचा तेल घातले। आता कुकरचं झाकण लावून मीडियम गॅसवर 3 शिट्ट्या काढून घेते। तर हे बघा, व्यवस्थित शिजलंय। ओव्हरकुक पण करायचे नाहीत। चणे आणि मोहदोरे मऊ झाले पाहिजेत इतपत शिजवायचं। आता हे चाळणीत काढून घेते। तुम्हाला हवं तर चणे आणि मोहदोरे वेगवेगळे शिजवू शकता, पण असे एकत्र पण व्यवस्थित शिजतात। फक्त मोहदोऱ्याचे काप करताना थोडेसे मोठे करायचे। कधी कधी हे बघा, मोहदोरे बीचा असा कडक भाग चुकून राहिला तर तो काढून टाकायचा, नाहीतर मग ते खाताना कडक लागेल। आता ह्याच्यासाठी वाटण तयार करूया। त्यासाठी लोखंडी तवा गॅसवर ठेवून यात घालूया खुरासणी। तर ह्याची आपण चटणी वगैरे करतो। खुरासणी घातल्याने भाजीला चव तर छान येतेच, पण पौष्टिकताही वाढते। तर इथे मी 2 चमचे खुरासणी वापरते। खुरासणी खूप पौष्टिक असते। खुरासणीला तुमच्याकडे काय म्हणतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। ह्याचबरोबर 2 चमचे पांढरे तीळ आणि थोडंसं सुकं खोबरं घालून मंद आचेवर 2 ते 3 मिनिटं भाजून घेते। तर सुक्या खोबऱ्याची 1 वाटी असते, त्यातील पाव भाग खोबरं असं पातळसर कापून घेतलंय, किंवा मग सुकं खोबरं किसून घेतलं तरी चालेल। हलकंसं लालसर होईपर्यंतच भाजायचं। आता गॅस बंद करून हे दुसऱ्या भांड्यात काढून संपूर्णपणे थंड करून घ्यायचं। थंड झाल्यानंतर मग मिक्सरला असं कोरडंच वाटून घेतलंय। आता यात घालूया 4-5 लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरचीचे तुकडे आणि कोथिंबीर। पाणी न घालता हे सुद्धा कोरडंच वाटून घेतलंय याप्रमाणे। फोडणीसाठी लोखंडी तव्यात तेल गरम केलंय। ह्यात घालूया बारीक चिरलेला 1 मोठा कांदा। हाय फ्लेमवर कांदा मिनिटभर परतला की ह्यात घालूया बारीक चिरलेला 1 टोमॅटो आणि तयार केलेलं कोरडं वाटण। 5-6 कढीपत्त्याची पानं घालून मिक्स करून घेते। कांदा टोमॅटो जरा मऊ झाला की यात घालूया चवीनुसार मीठ, हिंग, 2 चमचे घरगुती लाल तिखट आणि पाव चमचा हळद। हळद आधी उकडताना पण घातलेली, म्हणून आता कमीच घालते। मसाले करपू नयेत म्हणून थोडंसं पाणी घालूया। कोथिंबीर घालून मिक्स करायचं। त्यानंतर ह्यावर झाकण ठेवून मंद गॅसवर 1-1.5 मिनिटं शिजू द्यायचं। 1-1.5 मिनिटानंतर असं छान तेल सुटलं की मग यात घालूया उकडलेले चणे आणि मोहदोरे। अर्धा चमचा गरम मसाला पण घातलाय। भाजी तुम्हाला कितपत घट्ट किंवा ओलसर हवी आहे त्यानुसार पाणी वापरायचं, पण ही भाजी जरा सुकीच छान लागते। आता पुन्हा गॅस कमी करून झाकण देऊन शिजवायचं। 5-7 मिनिटानंतर बघूया, तर हे बघा, मस्त मसालेदार भाजी तयार होते। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि शेवटचा अर्धा मिनिट गॅसची फ्लेम वाढवून मिक्स करायचं। त्यानंतर गॅस बंद।
आज मी ही भाजी चणे घालून केलेली आहे, पण तुम्हाला जर फक्त मोहाच्या फळांची हिरवी मिरची घालून टेस्टी भाजी बघायची असल्यास ती सुद्धा रेसिपी दाखवलेली आहे, तुम्ही चॅनलवर जाऊन चेक करू शकता किंवा मग डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहेच. तुम्ही बघू शकता भाजी अगदी व्यवस्थित शिजलेली आहे, पण गच्चा झालेला नाही आहे. फक्त उकडताना तेवढं लक्षात ठेवायचं की ओव्हरकुक करायचं नाही, कारण मसाल्यांसोबत पण ती भाजी 7-8 मिनटं शिजली पाहिजे, तेव्हाच छान लागते. नक्की घरी ट्राय करून बघा, कशी झाली हे कळवायला विसरू नका. आवडल्यास शेअरसुद्धा करा. शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू.